महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय। चंद्रपुरातील ठाकरे सेनेचे नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत। काल त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे सेना आणि वंचित बहुजन आघाडीला 8 जागा मिळाल्यात। महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे ठाकरे सेना आणि वंचित आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे। जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल त्याच्यासोबत आम्ही जाणार अशी भूमिका ठाकरे सेनेने घेतली आहे। चंद्रपूरचं राजकारण सध्या वेगळ्या वळणावरून पोहोचलेलं आहे। वंचित आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने एक किंग मेकरच्या भूमिकेत सध्या आहेत। आपल्यासोबत चंद्रपूरचे ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख गिरी आपल्यासोबत आहेत। काय नेमकी आता तुमची भूमिका असणार आहे, कारण तुम्ही आता किंग मेकरच्या भूमिकेत आहात? कोणाकडे जाणार? भाजपकडे जाणार आहात, काँग्रेसकडे जाणार आहात? काय कोणाला पाठिंबा देणार? आम्हाला सर्वप्रथम चंद्रपूरचा महापौर आमच्या शिवसेनेचा वंचित बहुजन आघाडीची आमची युतीची आहे आणि आमच्यासोबत अपक्ष नगरसेवक आमचे ज्येष्ठ नंदुभाऊ नागरकर आणि प्रशांतभाऊ दानव आमचा जो गट आहे, आम्ही तो 10चा गट केला, त्याचा महापौर झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही चंद्रपूरचा विकासासाठी ज्याच्यासोबत आम्हाला जाता येईल आणि आमचा जो महापौर करा आम्ही त्याच्यासोबत जाणार। काँग्रेस 27 आहे, त्यांच्यासोबत काही चर्चा झाली का? 2 गट झालेत असं देखील बोलले जाते। त्यांच्या नेत्यांसोबत काही चर्चा झाली? आमची आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे आणि आमची जे मागणी आहे बस आम्ही त्यांची वाट पाहून राहिलो का आम्हाला महापौर करावा, आमचं असं मत आहे। आमचा महापौर त्यांनी केला तर आमच्याकडून काय रिप्लाय होईल? त्यांच्या पक्षांतर्गत पहिले वाद मिटल्यानंतर ते आमच्याशी चर्चा करणार। एकंदरीत आपण बघतोय की चंद्रपूर महानगरपालिकेचं राजकारण एका वेगळ्या वर्णावरून ठेपलेलं आहे आणि ठाकरे वंचित हे दोघांची जी युती आहे ती किंग मेकरच्या भूमिकेत आहे। त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देत आहेत त्याच्यावर चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर ठरणार आहे। काँग्रेसला 27 नगरसेवक आलेले आहेत, तर भाजपचे 23 आहेत। 34चं बहुमत आहे, ते कोणालाच गाठता आले नाही। त्यामुळे हे 2 पक्षांची जी युती आहे ती किंग मेकरच्या भूमिकेत आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमका काय आदेश देत आहेत, काय सूचना करतात हे पाहावं लागेल। काँग्रेसची काय भूमिका असणार आहे या सगळ्यावर ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।